महादेवाला धोत्र्याचे फूल आणि भस्म का अत्यंत प्रिय आहे? सृष्टीच्या नियमानुसार जेव्हा आपण कोणत्याही देवतेची आराधना करतो तेव्हा आपण त्यांना अतिशय सुवासिक फुले, ताजी फळे, सुवर्णालंकार आणि सुगंधी अत्तर अर्पण करतो. ही मानवी प्रवृत्ती आहे की जे सुंदर, मोहक आणि प्रिय आहे तेच आपण देवाच्या चरणी ठेवतो. परंतु देवाधिदेव महादेव यांच्या चरणी मात्र हे संपूर्ण चित्र पूर्णपणे बदलते. ज्या गोष्टींना जग विषारी मानून दूर लोटते, ज्या गोष्टींकडे सर्वसामान्य माणूस दुर्लक्ष करतो किंवा ज्या गोष्टींची माणसाला भीती वाटते, जसे की जंगलात उगवणारे काटेरी धोत्र्याचे फूल आणि स्मशानातील अथवा यज्ञातील राख म्हणजेच भस्म, तेच महादेवाला सर्वाधिक प्रिय आहे. कधी तुम्ही शांत बसून अंतर्मुख होऊन विचार केला आहे का की विश्वाचा स्वामी असलेल्या शंकराला अशा वस्तू का आवडतात? यामागे केवळ पौराणिक कथा आहेत की यामागे काही गूढ वैज्ञानिक, ज्योतिषी आणि वैश्विक ऊर्जेचे तत्वज्ञान दडलेले आहे? आज आपण याच सखोल सत्याचा उलगडा करणार आहोत. आपल्या प्राचीन ऋषीमुनींनी निसर्गाचा आणि मानवी मनाचा केलेला अभ्यास अतिशय सूक्ष्म होता. शिव हे कोणत्याही एका आकाराचे किंवा मर्यादेचे नाव नाही, तर शिव म्हणजे ती अनादी अनंत शून्य अवस्था जिथून संपूर्ण ब्रह्मांडाची उत्पत्ती होते आणि जिथे जाऊन सर्व काही विलीन होते. त्यामुळे शिवपूजेमध्ये अर्पण केली जाणारी प्रत्येक वस्तू मानवाच्या अंतर्गत चेतनेशी जोडलेली आहे. सर्वप्रथम समजून घेऊया भस्माचे महात्म्य. भस्म म्हणजे काय? भस्म म्हणजे कोणत्याही पदार्थाचा अंतिम अविनाशी अंश. लाकूड जळाल्यावर राख होते, शरीर नष्ट झाल्यावर राख होते. सृष्टीतील कोणताही जड पदार्थ अग्नीत टाकला की त्याचे अंतिम रूप भस्मच असते. भस्माला पुन्हा जाळता येत नाही, ते पुन्हा नष्ट करता येत नाही. म्हणजेच भस्म हे अंतिम सत्याचे प्रतीक आहे. जेव्हा महादेव आपल्या संपूर्ण अंगाला भस्म फासतात तेव्हा ते संपूर्ण जगाला एकच संदेश देत असतात. हे मानवा, तुझे सौंदर्य, तुझे धन, तुझा अहंकार, तुझी सामाजिक प्रतिष्ठा या सर्व गोष्टी तात्पुरत्या आहेत. एका विशिष्ट काळानंतर या सर्वांचे रूपांतर केवळ चिमूटभर राखेत होणार आहे. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून विचार केला तर भस्म हे वैराग्य आणि शुद्ध आत्मिक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते. कुंडलीतील राहू आणि केतू या छायाग्रहांचे अनिष्ट प्रभाव तसेच शनीची संथ आणि कडक परीक्षा मानवी मनाला सतत अस्थिर करत असते. जेव्हा एखादी व्यक्ती भस्माचे महत्त्व समजून शिवतत्वाशी जोडली जाते तेव्हा तिच्यातील भय आणि वासनांचा जळून नाश होतो. भस्म आपल्या शरीरावरील सूक्ष्म ऊर्जा केंद्रांना संतुलित करते. शरीरावर भस्म लावल्याने वातावरणातील नकारात्मक लहरी आपल्या आभामंडळाला म्हणजेच आपल्या शरीराभोवतीच्या प्रभावळीला भेदून आत येऊ शकत नाहीत. आत्ता वळूया धोत्र्याच्या फुलाकडे आणि फळाकडे. धोत्रा हे वनस्पती जगातील एक असे घटक आहे जे अत्यंत विषारी आणि उग्र मानले जाते. सामान्यतः कोणतीही व्यक्ती हे फूल आपल्या घरात सजावटीसाठी वापरत नाही, पण महादेवाला ते का वाहतात? समुद्र मंथनाच्या वेळी जेव्हा विश्वाला नष्ट करू शकणारे हलाहल विष बाहेर पडले तेव्हा सर्व सृष्टीच्या रक्षणासाठी महादेवाने ते विष स्वतःच्या कंठात धारण केले आणि ते नीलकंठ झाले. धोत्रा ही वनस्पती निसर्गतः अत्यंत उष्ण आणि विषारी मानली जाते. आयुर्वेदानुसार आणि आध्यात्मिक शास्त्रानुसार जेव्हा महादेवाने विष प्राशन केले तेव्हा त्या हलाहलाची तीव्रता शांत करण्यासाठी आणि निसर्गातील विष स्वतःमध्ये सामावून घेण्यासाठी धोत्रा महादेवाला अर्पण करण्यात आला. परंतु याचे आंतरिक मानसशास्त्रीय रहस्य याहूनही अधिक खोल आहे. आपल्या मनामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर आणि अहंकार ही 6 महाविषे सतत उसळत असतात. आपण मंदिरात जाऊन महादेवाला गोड फळे आणि सुंदर फुले अर्पण करतो, पण आपल्या मनातील राग आणि द्वेष मात्र तसाच जपून ठेवतो. महादेवाला धोत्रा अर्पण करणे म्हणजे केवळ एक वनस्पती वाहणे नव्हे, तर आपल्या मनातील कटुता, संताप, व्यसने आणि विषारी विचार शिवाच्या चरणी समर्पित करून आपले अंतःकरण आरशासारखे स्वच्छ करणे होय. जर तुम्हाला ही सखोल आध्यात्मिक माहिती पटत असेल आणि आपल्या संस्कृतीतील या विज्ञानाचा अभिमान वाटत असेल तर त्वरित कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की लिहा. जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल
तर आपल्या या आध्यात्मिक प्रवासाचा भाग होण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. या ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी व्हिडिओला लाईक करून तुमच्या आप्तेष्टांसोबत शेअर करा. वास्तुशास्त्राच्या दृष्टीने पाहिल्यास ज्या घरांमध्ये सतत वादविवाद, मानसिक अशांतता किंवा अदृश्य भीतीचे वातावरण असते त्या ठिकाणी तीव्र नकारात्मक ऊर्जा साचलेली असते. अशा जागेत जेव्हा शिव उपासना केली जाते आणि महादेवाला धोतरा व भस्म समर्पित करून घरात सात्विक वातावरण निर्माण केले जाते तेव्हा त्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. धोत्र्याचे फूल हे दर्शवते की जरी तुमचे जीवन किंवा परिस्थिती कितीही काटेरी आणि विषारी असली तरी तुम्ही तुमचे मन शिवाला अर्पण केले तर त्या काट्यातूनही मुक्तीचा मार्ग सापडतोच. भस्म आपल्याला भूतकाळ आणि भविष्याची चिंता सोडून वर्तमानात जगायला शिकवते, तर धोतरा आपल्याला आपल्यातील नकारात्मकता ओळखून ती निसर्गाच्या सर्वोच्च शक्तीला समर्पित करण्याचे धाडस देतो. या दोन गोष्टींचा आपल्या दैनंदिन जीवनावर, आपल्या आरोग्यावर, आर्थिक स्थितीवर आणि मानसिक स्वास्थ्यावर नेमका काय परिणाम होतो, कोणत्या ग्रहांची शांती करण्यासाठी यांचा कसा आध्यात्मिक उपयोग होतो, हे सर्व आपण आता अत्यंत सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. महादेवाला अर्पण केल्या जाणाऱ्या घटकांचा संबंध केवळ मंदिरातील पूजाविधीपुरता मर्यादित नसून तो थेट मानवी मनावर, शरीरावर आणि आपल्या दैनंदिन जीवनातील चढ उतारांवर खोलवर परिणाम करतो. आपल्या जीवनातील 4 प्रमुख पैलू आरोग्य, करिअर, आर्थिक प्रगती आणि कौटुंबिक संबंध यांवर धोत्र आणि भस्म या 2 शक्तींचा कसा अदृश्य पण शक्तिशाली प्रभाव पडतो ते आता आपण सविस्तर समजून घेऊया. सर्वप्रथम बोलूया मानसिक आणि शारीरिक आरोग्याबद्दल. आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण युगात सर्वात मोठी समस्या कोणती असेल तर ती म्हणजे मानसिक अस्थिरता, सततची चिंता आणि अनिद्रा. ज्योतिषशास्त्रात चंद्राला मनाचा कारक मानले गेले आहे आणि महादेव हे साक्षात आपल्या मस्तकावर चंद्रकोर धारण करतात. जेव्हा एखाद्या व्यक्तीची मानसिक स्थिती सतत बिघडते, नैराश्य येते किंवा विनाकारण भीती वाटते तेव्हा त्या व्यक्तीच्या सूक्ष्म शरीरातील जलतत्व आणि वात प्रवृत्ती असंतुलित झालेली असते. भस्म हे अग्नितत्वाचा अंतिम शुद्ध अंश आहे. जेव्हा आपण भस्माचे स्मरण करतो किंवा शिवपूजेनंतर कपाळावर त्रिपुंड धारण करतो तेव्हा आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्यभागी असलेले आज्ञाचक्र जागृत आणि शांत होते. हे केंद्र मानवाच्या निर्णय क्षमतेशी आणि मानसिक एकाग्रतेशी जोडलेले आहे. शरीरावर भस्म लावल्याने शरीरातील अतिरिक्त उष्णता आणि नकारात्मक लहरी शोषून घेतल्या जातात, ज्यामुळे मज्जासंस्थेला अद्भुत शांतता लाभते. दुसरीकडे धोत्र्याचे फूल हे निसर्गातील तमोगुणाचे म्हणजेच विषारी प्रवृत्तीचे प्रतीक आहे. आपल्या शरीरात जेव्हा वात, पित्त आणि कफ या त्रिदोषांचे संतुलन बिघडते किंवा शरीरात विषारी घटक साचतात तेव्हा अनेक दीर्घकालीन आजार उद्भवतात. धोत्रा शिवाला अर्पण करताना मानवाच्या मनातील असा भाव जागृत होतो की माझ्या शरीरातील आणि मनातील सर्व विष, सर्व रोग आणि विकार मी शिवाच्या चरणी सोपवत आहे. हा मानसशास्त्रीय संकल्प शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीला एक सकारात्मक संदेश देतो. आता पाहूया करिअर आणि व्यवसायावरील प्रभाव. प्रत्येक क्षेत्रात काम करताना माणसाला अनेक प्रकारच्या विरोधाभासांना सामोरे जावे लागते. कामाच्या ठिकाणी होणारा अंतर्गत विरोध, सहकाऱ्यांमधील कटुता किंवा सतत येणारे अडथळे यामागे राहू आणि शनी या ग्रहांचे असंतुलित स्पंदन कारणीभूत असते. राहू हा नेहमी संभ्रम, षड्यंत्र आणि अचानक येणाऱ्या अडचणींचा कारक आहे. धोत्रा ही वनस्पती राहूच्या तीव्र ऊर्जेला शांत करण्याचे अद्भुत सामर्थ्य ठेवते. कामाच्या ठिकाणी जेव्हा तुमचे विचार विषारी होऊ लागतात, जेव्हा तुम्हाला अपयशाची भीती वाटते तेव्हा शिवतत्वाची ही उपासना तुमच्यामध्ये एक कणखर आत्मविश्वास निर्माण करते. ज्याप्रमाणे धोत्र्याच्या काटेरी आवरणातही एक सुंदर फूल फुलते त्याचप्रमाणे
कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी त्यातून यशस्वी मार्ग काढण्याची बुद्धी आणि धैर्य व्यक्तीला प्राप्त होते. आर्थिक प्रगती आणि संपत्तीच्या दृष्टीने विचार केला तर मानवाची सर्वात मोठी चूक अशी होते की तो केवळ पैशाच्या मागे धावतो, पण पैशाला आकर्षित करणाऱ्या मानसिक पात्रतेकडे दुर्लक्ष करतो. जोपर्यंत माणसाच्या मनातील लोभ आणि अस्थिरतेचा जळून नाश होत नाही तोपर्यंत मिळालेली संपत्ती टिकून राहत नाही. भस्म हे दर्शवते की भौतिक गोष्टींचे मूल्य अंतिम नाही. जेव्हा एखादी व्यक्ती भस्माच्या तत्त्वज्ञानाचा अंगीकार करते तेव्हा तिचा विनाकारण होणारा उधळपट्टीचा स्वभाव नियंत्रणात येतो. त्या व्यक्तीमध्ये स्थिर आणि विचारपूर्वक गुंतवणूक करण्याची क्षमता निर्माण होते. संपत्ती ही फक्त साठवण्यासाठी नसून ती योग्य मार्गाने वापरण्यासाठी आहे, हा विवेक जागृत होतो, ज्यामुळे घरात दीर्घकालीन समृद्धी नांदते. कौटुंबिक संबंध आणि नातेसंबंधांमध्ये या तत्वांचा प्रभाव अत्यंत लक्षणीय ठरतो. नात्यांमध्ये दुरावा का येतो? जेव्हा दोन व्यक्तींमधील अहंकार एकमेकांवर मात करण्याचा प्रयत्न करतो किंवा भूतकाळातील कटू आठवणी सतत मनात घोळवल्या जातात, तेव्हा संबंध विषारी होतात. धोत्रा हा त्या सर्व कटू अनुभवांचे प्रतीक आहे. पूजेच्या वेळी जेव्हा माणूस आपल्यातील कडवटपणा, संशय आणि ईर्ष्या महादेवाला समर्पित करतो तेव्हा त्याचे हृदय स्वच्छ होते. भस्म हे आपल्याला स्मरण करून देते की सर्व वाद आणि अभिमान शेवटी नष्ट होणार आहेत. त्यामुळे क्षमा करणे आणि प्रेम वाटणे हाच सुखी संसाराचा पाया आहे. ज्या घरात शिवभक्तीचे हे संस्कार रुजतात तिथे सदस्यांमध्ये क्षमाशीलता वाढते आणि आपोआपच कौटुंबिक सौख्य टिकून राहते. परंतु हे सर्व लाभ केवळ पूजेचा दिखावा करून मिळत नाहीत. यासाठी काही विशिष्ट नियम, निसर्गाच्या ऊर्जेचे चक्र आणि वास्तूचे संतुलन समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. घरात हे घटक कोणत्या दिशेला असावेत, कोणत्या दिवशी कोणत्या पद्धतीने ही उपासना करावी आणि कोणत्या चुका करणे टाळावे, या सर्वांचे सखोल रहस्य आपण आता इथे पाहणार आहोत. प्रत्येक कृती आणि वस्तूमागे विश्वाची एक गणितीय आणि दिशादर्शक ऊर्जा कार्यरत असते. केवळ श्रद्धेने वस्तू वाहणे पुरेसे नसते, त्या वस्तू कोणत्या दिशेने, कोणत्या दिवशी आणि कशा पद्धतीने वापरल्या जातात यावर आपल्या घराची ऊर्जा अवलंबून असते. आता आपण धोत्रा, भस्म, वास्तुशास्त्र आणि नवग्रहांचा परस्पर संबंध अतिशय शास्त्रीय पद्धतीने समजून घेणार आहोत. सर्वप्रथम समजून घेऊया वास्तुशास्त्रातील ऊर्जा क्षेत्रांचे नियम. वास्तुशास्त्रानुसार घराची ईशान्य दिशा ही ईश्वराची, ज्ञानाची आणि संपूर्ण सकारात्मक ऊर्जेची दिशा मानली जाते. या दिशेला जलतत्व आणि आकाश तत्वाचे आधिपत्य असते. जेव्हा घरात ईशान्य दिशेला दोष निर्माण होतो किंवा तिथे जड सामान ठेवले जाते तेव्हा घरातील लोकांची बुद्धी भ्रष्ट होते, निर्णय चुकतात आणि सतत संभ्रमाचे वातावरण राहते. ईशान्य दिशेची ही अडकलेली ऊर्जा मोकळी करण्यासाठी शिवतत्व सर्वाधिक प्रभावी ठरते. देवघरामध्ये महादेवाची स्थापना करताना किंवा ध्यान करताना आपले मुख नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे. परंतु धोत्र्याचे काटेरी फळ किंवा फूल घरात साठवून ठेवणे वास्तूच्या नियमात बसत नाही. काटेरी वनस्पती घरात नकारात्मक ऊर्जा खेचतात. म्हणूनच धोत्रा घरात शोभेसाठी कधीही ठेवू नये. मंदिरात जाऊन किंवा देवघरातील महादेवाच्या पिंडीवर भक्तिभावाने तात्पुरते अर्पण करून नंतर ते विसर्जित करणे हाच वास्तुदोष टाळण्याचा योग्य मार्ग आहे. भस्माचा वास्तूमध्ये कसा उपयोग होतो हे पाहणे अतिशय रंजक आहे. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर जर सतत नजरदोष किंवा नकारात्मक स्पंदने जाणवत असतील तर घरात येणाऱ्या लहरी दूषित होतात. घराच्या आग्नेय दिशेला म्हणजेच अग्नीच्या कोपऱ्यात किंवा मुख्य दरवाजाजवळ सात्विक यज्ञातील शुद्ध भस्माचा सूक्ष्म टिळा लावल्यास बाह्य नकारात्मक लहरी घरात प्रवेश करू शकत नाहीत. हे भस्म घराभोवती एक अदृश्य संरक्षक कवच तयार करते. आता पाहूया नवग्रहांचे ज्योतिषीय संतुलन. आपल्या जन्मकुंडलीमध्ये जेव्हा शनी आणि राहू यांची युती होते, ज्याला शाप किंवा तीव्र कर्मदोष मानले जाते, तेव्हा व्यक्तीच्या जीवनात एकामागून एक अचानक संकटे येतात. सर्व कामे अंतिम टप्प्यात येऊन बिघडतात. शनिग्रहाची कृपा. शनी हा न्यायाचा आणि
कर्माचा अधिपती आहे. त्याला वैराग्य आणि शिस्त प्रिय आहे. भस्म हे शनीच्या वैराग्य तत्वाशी जोडलेले आहे. जो मनुष्य भस्माचा आदर करतो, अहंकार सोडून नम्रतेने वागतो, त्याच्यावर शनीची वक्रदृष्टी सौम्य होते. राहू आणि केतूची शांती. राहू हा विषाचा, भ्रमाचा आणि संशयाचा कारक आहे, तर केतू हा मोक्षाचा कारक आहे. धोत्र्याचे फूल हे राहूचे विष शोषून घेण्याचे प्रतीक आहे. सोमवारी किंवा प्रदोष तिथीला जेव्हा शास्त्रोक्त पद्धतीने धोत्रा महादेवाला अर्पण केला जातो, तेव्हा राहूचा दुष्प्रभाव हळूहळू नाहीसा होतो. चंद्राचे बळ. चंद्र हा मानवी भावनांचा नियंत्रक आहे. कपाळावर शुद्ध भस्म धारण केल्याने मेंदूतील उष्णता शांत होऊन कुंडलीतील चंद्राचे दोष दूर होतात आणि मनाला अचल शांती मिळते. पूजेचे काही अत्यंत महत्त्वाचे आणि सूक्ष्म नियम लक्षात ठेवणे आवश्यक आहे. 1. फळाची आणि फुलाची शुद्धता. महादेवाला अर्पण करावयाचा धोत्रा स्वच्छ असावा. तो किडलेला किंवा पायाखाली तुडवलेला नसावा. धोत्रा शिवलिंगावर वाहताना त्याचा देठ आपल्या विरुद्ध दिशेला असावा, म्हणजेच फुलाचे तोंड स्वतःकडे असावे. 2. भस्माचे पावित्र्य. भस्म म्हणून कोणत्याही प्रकारची साधी राख वापरू नये. केवळ गायीच्या शेणापासून तयार केलेली भस्म किंवा वैदिक यज्ञातील पवित्र रक्षा अथवा पिंपळ व बैलाच्या काष्ठापासून बनवलेले शुद्ध विभूती भस्मच पूजेसाठी योग्य मानले जाते. त्रिपुंड धारण करण्याची पद्धत. कपाळावर भस्म लावताना नेहमी अनामिका, मध्यमा आणि तर्जनी या 3 बोटांचा वापर करून आडव्या 3 रेषा ओढल्या जातात. या 3 रेषा सत्य, रज आणि तम या 3 गुणांवर विजय मिळवण्याचे प्रतीक आहेत. अंगठ्याने शेवटी मध्यभागी सूक्ष्म बिंदू लावावा. 4. वार आणि तिथीचे महत्त्व. ही उपासना करण्यासाठी सोमवार, मासिक शिवरात्री, प्रदोष व्रत किंवा श्रावण महिन्यातील दिवस अत्यंत ऊर्जावान मानले जातात. सूर्योदयाच्या वेळी किंवा सूर्यास्तानंतरच्या प्रदोष काळात केलेली ही उपासना त्वरित मानसिक परिणाम घडवून आणते. परंतु हे सर्व उपाय करताना माणसाकडून नकळत अशा काही गंभीर चुका घडतात, ज्यांच्यामुळे या पूजेचे फळ मिळण्याऐवजी दोष लागू शकतात. तसेच भस्माचा वापर करताना कोणते गुप्त नियम पाळले पाहिजेत आणि कोणत्या अंधश्रद्धांपासून दूर राहिले पाहिजे, या सर्वांची उत्तरे आणि अंतिम रहस्य आपण शेवटच्या टप्प्यात पाहणार आहोत. गूढ आध्यात्मिक उपाय, अंधश्रद्धा निर्मूलन आणि अंतिम सारांश बघा काय आहे. आता आपण या विषयाच्या सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत, जिथे आपल्याला हे समजून घ्यायचे आहे की या आध्यात्मिक विज्ञानाचा वापर करून जीवनातील नकारात्मकता कशी दूर करावी, कोणत्या चुकीच्या समजुतींना बळी पडणे टाळावे आणि कर्म व भक्तीचा योग्य मेळ कसा साधावा. सर्वप्रथम समजून घेऊया भस्म आणि धोत्र्याशी संबंधित काही प्रभावी आणि सात्विक उपाय. जेव्हा मनात सतत नकारात्मक विचार येत असतील किंवा घरात कोणाला वाईट स्वप्ने पडत असतील, तेव्हा सोमवारी किंवा प्रदोष काळात मंदिरात जाऊन महादेवाच्या चरणी अर्पण केलेले थोडेसे पवित्र भस्म एका स्वच्छ पांढऱ्या कागदात किंवा लहान पात्रात घरी आणावे. रोज सकाळी स्नान झाल्यानंतर आपल्या उजव्या हाताच्या अनामिका बोटाने हे भस्म आपल्या कपाळावर किंवा गळ्यावर हलकेच लावावे. यामुळे मानसिक एकाग्रता वाढते आणि आत्मिक ऊर्जा संतुलित राहते. कामातील सततचे अडथळे आणि कुंडलीतील छायाग्रहांचा त्रास कमी करण्यासाठी महिन्यातील कोणत्याही सोमवारी किंवा मासिक शिवरात्रीच्या दिवशी महादेवाला पूर्ण श्रद्धेने धोत्र्याचे एक ताजे फळ किंवा फूल अर्पण करावे. अर्पण करताना मनात असा दृढ संकल्प करावा की माझ्या प्रगतीमधील सर्व आंतरिक भीती, संशय आणि नकारात्मक विचार मी ईश्वराच्या चरणी समर्पित करत आहे. यानंतर महादेवाची अत्यंत शांत चित्ताने आराधना करावी. महादेवाचा जो सुप्रसिद्ध पंचाक्षरी नामाचा जप आहे किंवा जो अत्यंत शक्तिशाली महामृत्युंजय स्वरूपाचा जप मानला जातो, त्या जपाचा केवळ मनातल्या मनात शांतपणे 108 वेळा उच्चार करावा. यामुळे वातावरणातील सर्व दूषित लहरी नष्ट होऊन सकारात्मक कंपने निर्माण होतात. आता अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे अंधश्रद्धा आणि गैरसमज दूर करणे.
समाजात अनेकदा अशी चुकीची समजूत पसरवली जाते की धोतरा किंवा भस्म घरात ठेवल्याने चमत्कार घडतील किंवा एका रात्रीत सर्व दारिद्र्य नाहीसे होईल. ही निव्वळ दिशाभूल आहे. महादेव हे कोणत्याही बाह्य चमत्कारांचे नव्हे, तर आंतरिक शुद्धतेचे आणि कठोर सत्याचे प्रतीक आहेत. गैरसमज एक, स्मशानातील राख आणून घरात ठेवल्याने सर्व संकटे दूर होतात. वास्तव काय आहे बघा. गृहस्थाश्रमी माणसाने कधीही स्मशानातील राख घरात आणू नये. केवळ गायीच्या गोवऱ्यांपासून किंवा यज्ञाच्या पवित्र लाकडांपासून बनवलेली शुद्ध विभूतीच पूजेसाठी वापरावी. गैरसमज 2, धोत्र्याचे रोप घराच्या अंगणात किंवा कुंडीत लावल्याने महादेवाची कृपा होते. वास्तव काय आहे बघा. वास्तुशास्त्रानुसार विषारी आणि काटेरी वनस्पती घराच्या आवारात लावल्याने कौटुंबिक कलह वाढू शकतात. धोत्रा हा केवळ शिवाला समर्पित करायचा असतो, तो घरात वाढवायचा नसतो. गैरसमज 3, केवळ पूजा केल्याने कर्माची फळे बदलतात. वास्तव काय आहे बघा. जर तुमचे आचरण, विचार आणि कर्म वाईट असतील तर तुम्ही महादेवाला कितीही धोत्रा किंवा भस्म वाहिले तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही. भक्ती ही नेहमी शुद्ध आचरणासोबत असावी लागते. शेवटी महादेवाला प्रिय असणाऱ्या या 2 घटकांपासून आपल्याला जीवनाचा सर्वात मोठा धडा मिळतो. धोत्रा आपल्याला सांगतो की जगाने कितीही वाईट वागणूक दिली किंवा तुमच्या आजूबाजूला कितीही विषारी परिस्थिती असली तरी स्वतः शांत राहून त्या परिस्थितीवर मात करा. आपल्या मनातील वाईट विचार दुसऱ्यावर न फेकता ते ईश्वराला समर्पित करा. भस्म आपल्याला शिकवते की शेवटी सर्व काही नश्वर आहे. जो अहंकार, जो राग आणि जो लोभ आपण मनात धरून ठेवतो त्याचे अंतिम रूप केवळ राख आहे. म्हणूनच जीवनातील प्रत्येक क्षण नम्रतेने, प्रेमाने आणि सार्थकी लावून जगा. जेव्हा तुम्ही धोतरा आणि भस्मामागील हे मूळ तत्वज्ञान समजून महादेवाची भक्ती कराल तेव्हा तुमच्या जीवनात खऱ्या अर्थाने शांती, स्थैर्य आणि असीम आत्मिक शांतीचा वास होईल. हर हर महादेव.